नमस्कार, जय श्रीराम, जय गजानन. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे हिंदूंचं नववर्ष, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा ही गुढीपाडवा म्हणून आपण साजरे करतो. तर ह्या दिवशी आपलं हिंदूंचं नववर्ष चालू होतं. तर ही गुढी उभारण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. माझे हे एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहेत. त्याच्यानंतर ते आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने विधिवत कशी गुढीची पूजा करून गुढी उभारायची आहे ते सांगणार आहेत. तर चला बघूया कशी गुढीची पूजा करायची आहे. गुढीची जी ही काठी आहे त्याला पहिले तेल आणि हळद लावून छान कोमट पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू लावलेलं आहे 5 वेळेस. आता ही छान अशी गुढीची साडी आहे, ही आपण गुढीला घालूयात. गुढी उभारण्याची तयारी करून घेतलेली आहे. ताटलीमध्ये फुलं, हळदी कुंकू, विड्याची पानं, सुपारी, तांब्या, त्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आंब्याचे डहाळे आणि कडुलिंबाचा पाला आणि सगळ्यात लास्टला हे गाठी. गुढी उभारून झालेली आहे. आता हे त्या गुढीची पूजा करणार आहेत. हे म्हणजे माझे आता त्यांनी सध्या रास मांडून घेतलेली आहे तांदळाची. आता हे विड्याची पानं घेतलेली आहेत. विड्याची पानं ठेवलेत, त्यावरती पैसा आणि सुपारी. बरं मी काय म्हणते तुम्हाला, हे जे आपण गुढी उभारतो तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना, की कशाबद्दल, का बरं आपण गुढी उभारतो, त्याच्यानंतर कधीपासून गुढी उभारायला लागलेलो आहोत ते सगळं सांगा. आणि मी ह्यांची ओळख करून देते. इकडे बघा 1 मिनटं. हे माझे वेदमूर्ती मुकुल महासाकांत जोशी. आता छान गुढीची पूजा करतायत. अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः, ब्रह्मस्य परब्रह्मर्षि परमात्मा देवता देवी गायत्री वृंदा प्राणायामे विनियोगः. अपो ज्योतिरसंप्रतं ब्रह्मभूवर्भुवस्रम सुमुखश्चैकदन्तश्चाकविलोकचरणकः लम्बोदरश्चविकटो विघ्नाशोकनादिवा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैताननामानि यपडे शून्यादिपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशेन वेङ्कटे देव विघ्नस्तस्य जायते शुक्लाम्बरधरं देवं शुचिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ते स्वामिमङ्गलमिषावृते भगवान् मङ्गलाय तनोहरिः अभीप्सिता सिद्धार्थं पूजितो यशुरासुरैः सर्वविघ्नहरतस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु भुवनेश्वराः देवादिशमनसिद्धिं ब्रह्मेशाञ्जनागदनाः. ओं लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, पुरन्दराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, मातापितृभ्यां नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, इत्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. संकल्पं कुर्यात्. आता आपण गुढीचा संकल्प करू. श्रीमद् महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमाने जम्बुद्वीपदण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः उत्तरीतीरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने पराभवनाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतौ मासोत्तमे मासे चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपद्यानिधो वद्यवासरावासरस्त्वद्य बृहस्पतिवासरे शुभदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकर्णे मङ्गलभग्नविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यथो विश्वामित्रगमनिशरं कौशिकचित्रप्रवरान्वितो शुभोत्तरपन्नहं निवेदान्तर्गताश्वराय सूत्रशाकरशाकाध्यायी मुकुलशर्मा अहं मम सकुटुम्बस्य सपरिवारस्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं पुत्रपौत्राद्याभिवृद्ध्यर्थं नूतन संवत्सरारंभे ब्रह्मध्वजपूजनमहं करिष्ये. गणानां पुत्रासिद्ध्यर्थं महागणपतिपूजनं करिष्ये. गणानां पाशमुखो कृत्समुदो गणपतिर्जगति गणपत्यावाहने विनियोगः. ओं गणानान्वा गणपतिं होमामहे कविं कवीनामुपवस्तवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान् शृण्वन्नोतिभिः सत्यपतिसहितं महागणपतिं साङ्गं सपरिवारं साविधं शक्तिकम् आवाहयामि. भूर्भुवस्वः. महागणपतये नमः. आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. महागणपतये नमः. पदयोः पाद्यं समर्पयामि. महागणपतये नमः. गन्धमाल्ययुत हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. महागणपतये नमः. मुखे आचमनीयं समर्पयामि. महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. महागणपतये नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. अभिषेकं कुर्यात्.
ओमातु न इन्द्रक्षमन्तं चित्रङ्ग्रामं संगृभाजा महाहस्ति दक्षिणेन विद्महत्वा द्विगोर्मिद्विदेशनद्विमघं द्विमात्रमोभिः न हित्वा शूरदेवानमृता सोदित्सन्तं विमनगां वारयन्ते तोन्मिदनं स्वामिषा नमस्वसराजं राधः सामर्थ्यन्नः वस्तोषुतुपगाजरत्सवत्सामगीयमानमभिराधः सजुगृतानुवरदक्षिणेनाभिसव्येन प्रवृषा इन्द्रमानो वसोर्निर्भाकौपक्रमसावरदुष्टा धृष्णो जनानामदाशुष्ट्रसविताः इन्द्रे उन्नति अस्तिवाजो विपरेभिः सनित्वाः अस्माभिस्तुं सोनिः सद्यो दिवस्तिवाजा अस्मभ्यं विश्वचन्द्राः असैष्टमक्षो जाडन्ते महागणपते नमः अभिषेकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु शुद्धो समर्पयामि महागणपते नमः प्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे यज्ञभूतार्थे अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि महागणपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि महागणपतये नमः अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि महागणपतये नमः हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि महागणपतये नमः ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि महागणपतये नमः धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि महागणपते नमः पुरतस्थापित फलनैवेद्यं निवेदयामि सत्यन्तर्तेन परिषिञ्चामि अमृतोपस्त्रणमसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तराभूषणं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालनं पुरोद्वर्तनार्थे चन्दनं मुखवासार्थे पूगीफलं ताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि प्रारम्भे विनन्ति करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिधे आराध्यमोरेश्वरा चिन्ता क्लेशदरिद्रदुःखावगे देशान्तरा पाठिवी हेरम्भागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी कार्यं मे सिद्धिमाजातो प्रसन्नैर्वैधातरे विघ्नानि नाशमाजान्तु सर्वाणि सुरनायक अनया पूजा सकलविघ्नहर्ता महागणपतिः प्रीयतां नमः। ओम मस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद मद्गृहे धनधान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा। संकल्प सोडून झालेला आहे, पूजा करून झालेली आहे. आता काय करताय तुम्ही? आता गुढीची पूजा करतायत. आता जी पूजा केली ती कोणती होती? गणपती पूजन. गणपती पूजन केलेलं होतं. आता गुढीची ब्रह्मध्वज पूजन. ओके. ब्रह्मध्वज नमस्ते सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ब्रह्मध्वज देवता ब्रह्मध्वजाय सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ध्यायामि ध्यानं समर्पयामि नमः आर्थे समर्पयामि नमः पदयोः पाद्यं समर्पयामि गन्धमाल्ययुत हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः गन्धमाल्ययुत हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः मुखे आचमनीयं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः स्नानीयं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः धूपमाघ्रापयामि ब्रह्मध्वजाय नमः। आता धूप दीप पिवळ्या फुलांचं आज महत्व आहे का? पिवळ्याचंच महत्व. अच्छा अच्छा. पिवळ्याचं महत्व असल्यामुळेच मग आज आम्ही गुढीला पिवळी साडी घातलेली आहे. आता हे धूप आणि आरती करून घेतात. धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि सत्यं दर्शेन प्रसिञ्चामि ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तराभूषणं हस्तं प्रक्षालनं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ब्रह्मध्वजाय नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्। आता ब्रह्मध्वजाला अभिषेक करू. ओम सहद्रो शीर्षा पुरोढ द्राक्षोद्र पातव समूह विशुद्धोव्रतमात्य तत्सविधांगुलं मृते वेदं ब्रह्मयद्भुतं यच्चभव्यं उदामृतप्रशेषानुदन्येनातिरोहति एतावानस्मै मातो जायमच पुरुषापादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोर्धोते पुरुषपादस्य आपोत्पनाहारितो विश्वंकक्रामशासनानि अभिरस्माद्विराजो अधिपुरुषः प्रजातोऽत्यर्तपश्चात् भूमथो पुरः यत्पुरुषामिषादिवाद्यमतन्वतामसन्तोऽस्य श्रीराज्यं
गृहीमैद्मशरद्धरी यद्यमरेण प्रमुखं जातं गृहातेन देवायं प्रसाद्यार्हयते तस्माद् सर्वभूत संभृतपुरुषराज्यं पुरुषोदावनग्रेवाय व्यानरण्य ग्राम्यते तस्माद् सर्वभूतरट सामाजितरे छन्दावजितरे तस्माद् तस्माद् केचोभयार्तः गावो हरिद्रे तस्मादाः यत्पुरुषं वजं प्रधानकल्पयन्तमुखं वस्तुभावकावरूपाद उच्यते ब्राह्मणो समकवासी बाहुराजन्य कृतावृतद्वेषभ्यां शूद्रो दाता चन्द्रमां चक्षो सूर्यो दाता मुखारेन्द्र जाग्निजप्राणाद्वैतानाभ्यन्द्रेक्षोशीर्णोदप्रताभ्यामुपरिश्रोत्राथालुकां कल्पयन्न नप्तास्यासन् परिधयत्र सब्दमिदकृताः देवायद्यन्तं मानाबद्धं पुरुषं पुरुषं यज्ञेन यज्ञमयजन्तदेवाः साई धर्माणि प्रथमान्यासन्नतेह नाथं महिमानसन्त्यत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः देवसत्त्वासवितप्रसवेशुर्बाहुभ्यां पूष्णोहस्ताभ्यामग्ने शिरसा सूर्यस्य वज्रतेन्द्रस्येन्द्रियणाभिषिञ्चामि अभिषेकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि प्रतिष्ठापनार्थे ब्रह्मध्वजाय नमः प्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः लेपनार्थे चन्दनं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यतां विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ब्रह्मध्वजाय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि माल्यगे सुगन्धिनी मालत्यादिनी प्रभोमयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां ऋतुकालोज्झव पुष्पं समर्पयामि देवबन्धोत्तमः सर्वदेवानां धूपवास केलं का देवबन्धोत्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि शर्करा नैवेद्यं समर्पयामि सत्यं वर्तेन गृह्णामि अमृतोपस्तरणमसि ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा धर्मानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तरावरणं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालनं पुरोद्वर्तनादिनन्दनं मुखवासार्थे पूगीफलं ताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणानि समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि अथ नीराञ्जनदीपं आरती करू. ठीक आहे, आता आरती करूयात. ओम ब्रह्मध्वज नमस्ते तो सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु. ब्रह्मध्वजाय महाकर्पूरनीराञ्जनदीपं दर्शयामि रक्षान् धारयामि. ब्रह्मध्वज नमस्ते तु सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु. ब्रह्मध्वजाय नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि. ब्रह्मध्वजाची प्रार्थना. अहो ऐका ना, बोला. तुम्ही जे आता पूजा करताना ब्रह्मध्वज म्हणत होतात म्हणजे एक्झॅक्टली काय? आणि म्हणजे तो आता ही गुढी झाली ना, आपण गुढीपाडवा म्हणतो, तुम्ही पूजन करताना ब्रह्मध्वज म्हणत होते, तर म्हणजे काय एकदा सांगा ना. गुढी आपल्या मराठी भाषेत म्हणतात. अच्छा. आणि ब्रह्मध्वज हे नाव संस्कृत भाषेत आहे. पूजा करताना गुढी असं म्हणता येत नाही, त्यामुळे ब्रह्मध्वज असं नाव संस्कृतमध्ये दिलेलं आहे. तर ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणूनच सर्व उपचार सांगितलेले आहे. म्हणजे हे ब्रह्मध्वजाय नमः म्हणून सगळे याची उपचार स्थापना. करायचे आहेत अच्छा देवाचे. अच्छा. गुढीचे. आणि आता आपण ही जी गुढी उभारायला लागलोय ती कधीपासनं? गुढी उभारण हिंदू वर्ष म्हणजे हिंदू नववर्ष जे आपला चालू होता आजपासून, तर जी गुढी उभारतो आपण तर ती कधीपासून उभारतो हिंदू नववर्षात? भगवान श्रीरामाने ज्यावेळेस लंकेवर विजय म्हणून श्रीराम परत आले त्यावेळेसपासून आपण ही गुढी उभारतो विजयाचं प्रतीक म्हणून. अच्छा. तर विजयाचं प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आपण गुढी उभारणं. आपण ज्यावेळेस विजय मिळवला आणि ज्यावेळेस ते अयोध्येत परत आले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्या दिवशीपासून आपण गुढी उभारायला म्हणजे ब्रह्मध्वज उभारायला सुरुवात केली आहे. आणि त्या दिवशीपासून आपण आपलं नवीन वर्ष साजरा करतो. 31 डिसेंबर हे हिंदूंचं नवीन वर्ष, 1 जानेवारी हे हिंदूंचं नवीन वर्ष नाही. अच्छा. आपलं नवीन वर्ष हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजे राम ज्यावेळेस लंकेवर विजय मिळून परत आले त्यावेळेसपासून आपण गुढी उभारतो आणि त्या दिवशीपासूनच आपलं नवीन वर्ष चालू होतं. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपद. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. अच्छा अच्छा, ठीक आहे. झाली आता आपली पूजा. त्याच्यात एक श्लोक आहे कोणता? जो शेवटीला आपण प्रार्थना म्हणून म्हणतो. अच्छा. कोण? ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद
प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु. याचा अर्थ असा होतो की ब्रह्मध्वज नमस्तेस्तु, म्हणजे हा जो ब्रह्मध्वज आहे त्याला आम्ही नमस्कार करतो. आणि त्याच्याकडून काय मागतोय? ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद, म्हणजे सगळे जे चांगले जे फळ आहेत ते आम्हाला प्राप्त होऊ दे. सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम, म्हणजे गुढीपाडव्याला नवीन वर्ष बदलतं म्हणजे काय होतं? आपलं संवत्सर बदलतं. जसा इतक्या दिवस आपलं विश्वावसू नाम संवत्सर होतं, आता आपलं पराभव नाम संवत्सर सुरू झाले आजपासून. मग या नवीन वर्षात पूर्ण वर्षभरात काय सांगितले? प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम. वत्सरे म्हणजे वर्ष, म्हणजे जे आता प्राप्त झालेलं वर्ष आहे, अस्मिन् वर्षे जे आता प्राप्त झालेलं वर्ष आहे त्या वर्षामध्ये म्हणजे पूर्ण वर्षामध्ये प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलं कुरु, म्हणजे माझ्या घरात सगळं मंगल होऊ दे, सुख समृद्धी वगैरे मिळू दे. पूर्वी पहिला संकल्प पण तोच आहे, मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम पुत्रपौत्रादि अभिवृद्ध्यर्थम ब्रह्मध्वज पूजनं करिष्ये, असा संकल्प आहे. त्यामुळे शेवटी आपण श्लोकात म्हणलंय ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद मद्गृहे प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलं कुरु, असा ब्रह्मध्वज याचा अर्थ आहे. ठीक आहे चालेल. सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत यूट्यूबवरती असं कोणी गुढीची पूजा कशी करायची हे दाखवलं नसेल. सर्वप्रथम मी असं दाखवलं आहे. तर जर माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट करत राहा. स्टे ट्यून. बाय. थँक्यू सो मच.